एके दिवशी कपडे शिवत असताना माझ्या मशीनमध्ये कपडे अटकत होते. तेव्हा माझा धीर जीवनासाठी घरी आला होता. त्याच वेळेस मी त्याला सांगितले, "अरे अजय, हे मशीन जरा पहा, खराब झालाय वाटतं." त्याने मशीन पाहिले व मला म्हणाला, "वहिनी, तुमच्या शिलाई मशीनला जंग लागला आहे. त्याला सर्व्हिसिंग करून ऑइल सोडावा लागेल." मी चक्क खाली मान टाकून उभे राहिले आणि त्याने सांगितलेल्या गोष्टींचा विचार करू लागले. आता कथा पुढे. माझा दीराचे नाव अजय होते. त्याचं मोटर व मशीन रिपेरिंगचं दुकान होतं. आमच्या गावातच एकमेव दुकान त्याचं असल्यामुळे दुकानात भरपूर ग्राहकांची गर्दी असायची. त्याला घरी जेवणालाही कधी कधी वेळ मिळत नसे, कारण दुकानात त्याने कोणताही कामगार लावला नव्हता. तो सर्व काम स्वतःच पाहत असे. माझा नवराही परदेशात पैसे कमवण्यासाठी गेला होता. आमची घराची परिस्थिती एवढीही अनुकूल नव्हती. घरात सासू सासरे नेहमी आजारी असायचे, म्हणून धीराने गावात एक दुकान उघडली होती व नवरा पैसे कमवण्यासाठी दुबईला होता. तरी घरात आलेले पैसे हे दवाखान्यातच खर्च होत असे. म्हणून मीही माझ्या माहेरी शिवण क्लास शिकले होते. आमच्या गावात एकही लेडीज टेलर नव्हता, म्हणून मी शिलाई मशीन माहेरीहूनच घेऊन बायकांचे ब्लाऊज व मुलींचे पंजाबी ड्रेस शिवण्याचे काम हाती घेतले. ज्या बायका शहरात ब्लाऊज शिवण्यासाठी जायच्या, त्या बायका आता माझ्याजवळ येऊ लागल्या होत्या. माझाही व्यवसाय आता खूप जोर पकडू लागला होता. बायकांची गर्दीही वाढू लागली होती. माझ्याने घराची व दुकानाची कामे आता पाहणे शक्य होत नव्हते, कारण कामाचा ट्रेस भरपूर वाढला होता. घराची कामही वेळेवर होत नव्हती. म्हणून मी गावातील होतकरू मुलींना डिझायनिंग व कटिंग शिकवण्याचा निर्णय घेतला व तेही माझ्या आलेल्या ऑर्डर्स पूर्ण करतील अशा 4 मुली मी माझ्या मदतीस ठेवल्या. तेही आपापले मशीन घेऊन माझ्या घरी येऊन काम करायच्या आणि मग मी घरातील स्वयंपाक पाण्याचा संच लावायची. माझा धीर दुपारी घरी जेवणाला येत असे. माझाही व्यवसाय अगदी मजेत सुरू होता. एकदा मुस्लिम समाजाच्या बाईची भली मोठी ऑर्डर माझ्याकडे आली. त्यांच्या घरी लग्न होते, म्हणून 10 पंजाबी ड्रेस शिवून त्यांना वेळेवर द्यायचे होते. म्हणून मी मुलींना आपापली मशीन व्यवस्थित करून दररोज हजर राहायला सांगितले. त्यातल्या आशा नावाच्या मुलीचे मशीन हे त्या दिवशी खराब झाले. त्यामध्ये कपडा शिलाई करताना अडकत होता आणि दुपारी जेव्हा माझा धीर घरी जेवणासाठी आला, तेव्हा मी त्याला ते मशीन सुधारण्यासाठी सांगितले. त्याने मशीन पाहिल्यावर त्या मुलीला मशीनला घेऊन आपल्या खोलीत यायला सांगितले. त्यावर मी त्याला म्हणाले, "अरे अजय, याच ठिकाणी दुरुस्त कर." "नाही वहिनी, माझा सामान माझ्या रूममध्ये आहे आणि तो सामान भरपूर जड आहे. या ठिकाणी आणणे ते मला शक्य नाही, म्हणून रूममध्येच हे मशीन दुरुस्त होईल." तेव्हा मी आशाला सांगितले की लवकर घेऊन जा व मशीन दुरुस्त करून घे. मग आशा माझ्या धीराच्या रूममध्ये गेली. मग मीही किचनमध्ये धीरासाठी स्वयंपाक गरम करण्यासाठी निघाले. मी आल्यावर आशा अजूनही माझ्या धीराच्या रूममधून बाहेर आली नव्हती. माझ्या मनात शंकेचे चाहूल मासले होते. इतका वेळ कसा लागतोय याला मशीन सुधारण्यासाठी? म्हणून ते पाहण्यासाठी मी माझ्या धीराच्या रूमकडे जाऊ लागले. मी जाण्याचा घात आणि आशा बाहेर येण्याचा घात एकच झाला. सुधरलो का मशीन? मग लागले माझा धीर हो म्हणाला. "अहो वहिनी, किती खराब झालेली होती तिची मशीन. आता सर्व्हिसिंग केली तिची आहे. आता व्यवस्थित चालेल ती मशीन. आता तर मुलींचं कामाकडे कमी आणि माझ्या धीराकडे जास्त लक्ष राहायचं." जेव्हा पण माझा धीर दुपारी कामावरून घरी जेवण्यासाठी यायच्या, तेव्हा कोणत्या ना कोणत्या मुलीचे मशीन खराब होत असे. प्रत्येक मुलीची मशीन खराब झाली की त्यात कपडा अटकायचा. मग माझा धीर त्यांना आपल्या रूममध्ये मशीन आणायला सांगायचा
व काही वेळातच ते मशीन सुधरवून परत त्याला कामासाठी सज्ज करायच्या. असे 2 आठवडेभर हा कार्यक्रम चालू राहिला. एकदा माझा दीर दुपारी जेवणासाठी घरी आला, तेव्हा माझं लक्ष मुलींच्या चेहऱ्यावर गेलं. ते आपापसात कुजबूज करत होते. त्यात आशा नावाच्या मुलीने मला सांगितले की वहिनी, परत माझे मशीन खराब झाले आहे. तुमच्या दिराला सांगा ना ठीक करायला. हे पहा, तो काही तुमचे मशीन ठीक करण्यासाठी दुपारी या ठिकाणी येत नाही. म्हणून आपले मशीन बाहेरून एकदाचे व्यवस्थित करा, नाहीतर नवीन मशीन घ्या, असे मी त्या मुलींना सांगितले. कामाचा लोड जास्त होता आणि ऑर्डरही वेळेवर द्यायची होती, म्हणून मी परत माझ्या दिराला सांगून त्या मुलीचे मशीन ठीक करायला सांगितले. त्या मुलीला व मशीनला घेऊन माझा दीर त्याच्या रूममध्ये गेला आणि बाकी उरलेल्या मुलींची कुजबूज परत सुरू झाली. त्यावर मी त्यांना म्हणाले, का हसत आहे? आपापल्या कामाकडे लक्ष द्या. त्यावर सोनल नावाची मुलगी म्हणाली, वहिनी, तुमचा दीर मशीन रिपेअर करण्यात एकदम माहिर आहे. हे पहा, मागच्या आठवड्यात त्यांनी माझी मशीन दुरुस्त केली होती. सर्व ओव्हरऑलिंग करून ऑइल सोडली होती. आशाच्या मशीनला ते अशाच पद्धतीने दुरुस्त करतील, मग काही प्रॉब्लेम होणार नाही. मी तिच्या त्या बोलण्यावर एकदम विचार करू लागले. माझा दीर यांच्या मशीनमध्ये अशा कोणत्या पद्धतीने सर्व्हिसिंग देतो की तो आल्यावर या सर्व मुली हसायला लागतात. कारण मला चिंता वाटत होती. माझा दीर हा अजूनही कुवारा होता आणि माझा नवराही या ठिकाणी नव्हता. मला फक्त भीती त्याचीच होती, कारण की मी एवढी शिकलेली नव्हती. मी फक्त 8वी पास करून जेमतेम आपला व्यवहार पार पाडत होते. पण आई वडिलांची इच्छा असल्या कारणाने मी माहेरी शिवण क्लास शिकलेली होती. आता सर्व मुलींच्या मशीन सर्व्हिसिंग झाल्या होत्या. आळीपाळीने माझ्या दिराने सर्वांच्या मशिनी चेक केल्या होत्या. मुलीही आता कामावर जास्त जोर देऊ लागल्या होत्या. आता माझ्याकडे शेवटचे 2 दिवस राहिले होते. मी सकाळी मशीनवर कपडे शिवण्यासाठी बसले आणि काहीही वेळातच माझ्या मशीनमध्येही कपडा अडकू लागला होता आणि ती मशीन पूर्ण धागे एकाच ठिकाणी गोळा करू लागली होती. माझ्याकडे फोनही नव्हता की मी माझ्या दिराला घरी बोलावून ते मशीन ठीक करू शकेल. म्हणून सर्व मुलींना कामावर लावून घरच्यांसाठी स्वयंपाक करण्यासाठी मी गेले. दुपारच्या वेळेस माझा दीर घरी जेवणासाठी आला. तो घराबाहेरच खाटीवर बसला होता. तो दिसायला थोडा सावळा होता, पण तो दिसल्यावर मुलींमध्ये परत कुजबूज सुरू झाली होती. तेव्हा मी त्याला आवाज देऊन सांगितले, अजय, मशीन खराब झाला आहे, थोडं बघ याला. कपडा वारंवार अडकतोय. त्यावर तो म्हणाला, वहिनी, हे मशीन तुम्हाला माझ्या रूम मध्ये घेऊन यावं लागेल. अरे, मशीन चांगला आहे. हे माझ्या बाबांनी माझ्यासाठी घेतलं होतं. अजूनपर्यंत खराब झालं नव्हतं. आजच काय झालं याला? वहिनी, मशीन जर तुम्ही माझ्या रूम मध्ये आणत असाल तर ते मी दुरुस्त करेल, नाहीतर राहू द्या. कारण माझे अवजार त्याच ठिकाणी आहे आणि ते फार जड आहे. मी तुम्हाला अगोदरही सांगितले होते. त्यावर ती हो म्हणाली. चल मग, या मशीनला लवकर दुरुस्त कर. येते मी तुझ्या रूम मध्ये. त्याने त्या मशीनला वर खालून चेक केले. तेव्हा त्याने त्याच्या वहिनीला सांगितले की वहिनी, तुमच्या मशीनला जंग लागला आहे. याला वेळ लागेल सुधरवायला. पण मशीन अगदी व्यवस्थित होती. असा कसा जंग लागला याला?
तेव्हा माझ्या दीरने मला मागून घट्ट मिठीत घेतले आणि वहिनी आवाज करू नका, मी 2 मिनिटात मशीन ठीक करतो. असेही माझा नवरा घरी नव्हता. 1 वर्षापासून मलाही त्याची कमतरता भासत होती. मग तो हळूहळू माझ्या पूर्ण शरीराला वर खालून पाहू लागला. त्याच्याही हातांचा स्पर्श मला हवाहवासा वाटू लागला. मग आम्ही दोघंही एकमेकांकडे अगदी प्रेमाने बघू लागलो आणि लागलीच त्याने आपले ओठ माझ्या गालावर ठेवले. मिनिटातच त्याने माझी जंग लागलेली कपड्याची मशीन सुधरवली आणि मी ज्या वेळेस बाहेर आले त्या मुली मला पाहून हसत होत्या. त्यानंतर मला कळाले की माझा दीर हा मशीन सुधरवण्यासाठी रूममध्ये का जात होता. माझ्या दीराला आशा नावाची मुलगी फार आवडत होती, कारण माझ्याकडे काम करत असताना सगळ्यात अगोदर तिच्याच मशीन खराब झालं होतं. मला माझ्या हातून झालेली चूक कळाली होती. त्याच वेळेस मी माझ्या सासू सासऱ्यांना सांगून अजयचे लग्न लवकरात लवकर करण्यास सांगितले. म्हणून आम्ही आशाच्या घरच्यांची परमिशन घेतली. तिच्या घरच्यांनाही या लग्नाबद्दल काही अडचण नव्हती. म्हणून काही महिन्यातच आम्ही अजयचे लग्न लावले. मी आणि आशा आम्ही दोघेही मिळून आमचा व्यवसाय हा पुढे नेऊ लागलो होतो.